तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो बघा, धर्मदाय आयुक्तालयाची भरती जी आहे ती निघालेली होती आणि याची एग्जाम जी आहे ती TCSने घेतलेली होती आणि बघा जवळपास 15 शिफ्टमध्ये याची एग्जाम झालेली आहे आणि सर्वात जास्त जागा जर कोणत्या पोस्टसाठी होत्या तर त्या होत्या या ठिकाणी निरीक्षक म्हणजे इन्स्पेक्टर या पदाकरता। आणि इन्स्पेक्टर या पदाकरता एक्झाम जी आहे ते भरपूर शिफ्टमध्ये पार पडलेली आहे। तर बघा या ठिकाणी आपण टेलिग्राम चॅनल देखील बनवलेलं होतं, धर्मदाय आयुक्तालयासाठी स्पेशल टेलिग्राम चॅनल बनवलेलं आहे, त्यावर 205 सबस्क्रायबर आहे। तर या ठिकाणी आपण पोल देखील टाकलेला होता। बघा धर्मदाय आयुक्त भरती तुमची ॲन्सर की जी आहे ती 18 नोव्हेंबरला रिलीज झालेली होती पहिली, त्या ठिकाणी आपण पोल टाकलेला होता। तर आपण या ठिकाणी बघणार आहोत की तुमची अंदाजित कट ऑफ जी आहे ती किती राहू शकते, त्यानंतर बघणार आहोत या ठिकाणी महिला वगैरे आणि आरक्षणाची वगैरे कट ऑफ किती राहू शकते, सर्व काही या ठिकाणी आपण माहिती बघणार आहोत। तर सर्वात पहिले तुम्ही एकच काम करा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व काही डाऊट या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येणार आहे, मेरिट लिस्ट कधी येणार आहे, फायनल मेरिट लिस्ट कधी येणार आहे, जॉईनिंग कधी होणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे, नॉर्मलायझेशनमध्ये किती मार्क वाढू शकतात, सर्व क्वेश्चनला तुमचे ॲन्सर देणार आहे। आणि त्याआधी बघा तुमच्यासाठी एकच महत्त्वाचीच अपडेट आहे, कारण की बघा धर्मदाय आयुक्तालयाची ते एक्झाम संपली आहे, परंतु आता बघा सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात येणार आहे। सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये 5000 जागा येणार आहे, डिसेंबरमध्ये येणार आहे सार्वजनिक आरोग्य विभागाची जाहिरात। नंतर डिसेंबरमध्ये तलाठीची जाहिरात येणार आहे 1700 जागांकरिता। आणि मनपा ठाणे महानगरपालिकेचा एक्झाम आहे, सोलापूरचा एक्झाम आहे। त्यानंतर बघा मनपा GMCच्या भरत्या येणार आहेत। तर या भरत्यांसाठी अभ्यास कसा करावा, तर बघा तुमच्यासाठी एक चांगल्या प्रकारचा आपण एक PDF कोर्स लॉन्च केला आहे, त्याला तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो आपला PDF कोर्स। तर बघा या ठिकाणी आपण फक्त 200 रुपयामध्ये सर्व तुम्हाला सरळ सेवा भरतीसाठी कामी येणारा, मग ती तलाठी भरती असो, GMC असो, मनपा असो, सार्वजनिक आरोग्य विभाग असो की मग कोणती पण भरती असू द्या, गटची गटकची, सर्वांसाठी 200 रुपयामध्ये तुम्हाला PDF कोर्स दिले जाणार आहे। फक्त तुम्हाला मेसेज करायचा आहे 9284307184। तर यामध्ये सर्व विषय जे आहे ते कवर होणार आहे। बघा 200 रुपये काही महाग नाही आहे, तुम्ही फक्त या ठिकाणी एक्झामची फीज या ठिकाणी 900 ते 1000 रुपये असतात आणि 200 रुपये तुम्ही कुठेही उडवतात, फक्त 200 रुपये इथे इन्व्हेस्ट करून बघा तुमचं सिलेक्शन जे आहे ते नक्कीच होणार आहे, फक्त 200 रुपये। आणि बघा तलाठीसाठी स्पेशल बॅच लॉन्च केलेली आहे, 999 रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी सर्व काही PDF मिळणार आहे आणि सोबत तुम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन मिळणार आहे। चांगल्या प्रकारचे पेड ग्रुपमध्ये तुम्हाला ॲड केला जाईल, डेली टार्गेट दिल्या जाईल, पेपर होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन दिलं जाईल। संपर्क करून तुमचे डाऊट तुम्ही या ठिकाणी क्लिअर करू शकता। तर ज्यांना कोणाला हे घ्यायचे आहे त्यांनी नंबर दिलेला आहे 9284307184, या नंबरवर मेसेज करा। तर बघा आता आपण धर्मदाय आयुक्तालयासाठी आपले जे काही डाऊट होते ते डाऊट या ठिकाणी सॉल्व करूया। तर बघा या ठिकाणी पोल जो कंडक्ट केला त्याला बघा या ठिकाणी किती जवळपास 14,000 लोकांनी हा पोलमध्ये सहभागी झालेले आहे, 14,000 लोकांनी। आणि या ठिकाणी मॅक्झिमम वोट बघा, या ठिकाणी मॅक्झिमम वोट आलेले आहे 142 ते 160 या दरम्यान, तर 142 ते 160 दरम्यान या ठिकाणी मॅक्झिमम मुलं आहे। परंतु हे जे मुलं आहे ते टॉपरवाले मुलं आहे, कारण की जे टॉपरचे मुलं आहे त्यांनीच या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे। मॅक्झिमम टॉपरवाली मुलंच या ठिकाणी आपले कॉमेंट देत असतात आणि पोलमध्ये सहभागी होत असतात। तर या ठिकाणी बघा यांचं सिलेक्शन तर डिपेंड आहे या ठिकाणी नॉर्मलायझेशनवर। नॉर्मलायझेशनमध्ये या ठिकाणी बघा 20-25 मार्काचा फरक पडू शकतो, कारण की एक्झाम जे आहे ते खूप शिफ्टमध्ये पार पडल्या होत्या, त्यामुळे जास्त मार्कवाले कमी होऊ शकतात, कमी मार्कवाले जास्त होऊ शकतात, त्यामुळे नॉर्मलायझेशनचा वेट करा। येत्या 2 महिन्यामध्ये तुमचं बघा या ठिकाणी तुमची मेरिट लिस्ट लागून तुमचं नॉर्मलायझेशनची लिस्ट देखील लागणार आहे, नंतर तुम्हाला सर्व काही पिक्चर क्लिअर होणार आहे। बघा याची तरी एक्सपेक्टेड बघा तुमचं 140 ते 120 पासून तर 140 पर्यंत तुमचा स्कोअर असेल तर तुम्ही या ठिकाणी होप सोडू नका, कारण की तुमचं नॉर्मलायझेशन अजून होणार आहे आणि अजून पुढील भरती देखील आहे, पुढील भरतीसाठी तयारी करा, या ठिकाणी होप सोडू नका। तर बघा सेकंड मेरिट लिस्ट आता येणार आहे याची डिसेंबरमध्ये 10 ते 18 डिसेंबरपर्यंत तुम्हाला सेकंड लिस्ट बघायला मिळणार आहे। सेकंड या ठिकाणी रिस्पॉन्स शीट बघायला मिळणार आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमचं काही क्वेश्चनमध्ये चेंज वगैरे झालं तर ते बघायला मिळणार आहे आणि नंतर DV वगैरे होऊन मेरिट लिस्ट वगैरे येऊन तुम्हाला या ठिकाणी सर्व काही प्रोसेस होणार आहे। तर चला आता ज्यांना PDF वगैरे हवा असेल त्यांनी मेसेज करा, तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।